काय होईल तिरंगी लढत आहे? लोकांचा उत्साह आहे आणि आम्हाला खात्री आहे की अजितदादांच्या पाठीशी लोक उभे राहतील आणि विकासासाठी आपल्याची जनता नक्कीच त्या ठिकाणी मतदान करेल. मगाशी 1 तास युनियन मशीन बंद पडलं होतं. राम सातपुतेंवर आरोप करण्यात आला की बंद पाडलं आहे, असं काय वाटतंय? म्हणजे टेक्निकली इश्यू आहेत काय काय पर्पजली केलं जातं? नाही आता आपण त्याच्यावर आत्ता एवढ्यात बोलणं योग्य राहणार नाही. मला वाटतं ते उमेदवार किंवा कुठल्या नेत्याचा यात काही दोष नसतो, यंत्रणेचा आहे. त्यात टेक्निकल काय बिघाड असेल. ॲक्च्युली या मशीन्स चेक केल्या होत्या, त्या बिघाड व्हायला नव्हता पाहिजे. मग अधिकाऱ्याकडून ते चेक केल्या गेल्या नव्हत्या. हा प्रश्न नक्कीच त्या ठिकाणी उभा राहतो. किती जागा त्यामुळे बहुमत मिळेल नगराध्यक्ष मागच्या गावामध्ये. राम सातपुते म्हणतात की मतदारांवरती दबाव टाकला जातो स्थानिक नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून. आता एवढा मोठा फौजफाटा आहे पोलिसांचा, मग दबाव करतो काय? एवढा मोठा फौजफाटा आहे, ज्या आधी अकलूजमध्ये कधीच नव्हता. मग हे असताना सुद्धा दबाव असेल तर गेले 5 वर्ष रामभाऊ आमदार होते या माळशिरस तालुक्याचे. त्यावेळेस त्यांनी हा दबाव काढायला पाहिजे होता. त्यावेळेस ते कधीही चुकूनही कधी बोलले नाहीत की माळशिरस तालुक्यामध्ये दबाव आहे. त्यावेळेस प्रस्तावित त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्ता रामभाऊंनी सुद्धा त्याचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे त्यांना नैतिक अधिकार राहिला नाही या दबावावर गोष्टी वगैरे अशा बोलायला. दहशत, दबाव हे सगळे जे शब्द वापरले गेले ते राजकीय ह्याच्यासाठी होते. मला असं वाटतं की पडल्यामुळे नक्कीच रामभाऊंची निराशा झाली आणि मागच्या वेळेस निवडून देण्यासाठी ज्यांनी त्यांना मदत केली त्या लोकांनी या निवडणुकीत त्यांना विरोध देत केला. त्यामुळे त्या नैराश्यातून एखाद्याच बोलत असतात. ठीक आहे.